मित्र हो, गेल्या तासाला आपण BA भाग 2चा असणारा जो दुसरं युनिट होतं मृदा भूगोल या पेपरमधील, ते म्हणजे मृदेची रचना व मृदेचे गुणधर्म. मृदेची रचना आणि मृदेचे गुणधर्म याचा आपण अभ्यास गेल्या तासाला केलेला होता. मृदेमध्ये असणारे विविध प्रकारचे घटक असतात. मृदेमध्ये असणारे अम्ल विम्लता किंवा मृदेचा असणारा pH कसा असतो याचाही आपण अभ्यास केलेला होता. मृदेमध्ये असणारे घटक हा अभ्यासत असताना आपण पाहिलेलं होतं की मृदेमध्ये अनेक प्रकारचे विविध घटक हे सामावलेले असतात. संमिश्र स्वरूपाचे रासायनिक द्रावण म्हणजेच पाणी होय, हाही भाग आपण अभ्यासलेला होता. रसायनांना एक संमिश्र राजा म्हणून ओळखलं जातं आणि मृदेच्या पाण्यात अनेक प्रकारचे खनिजे व मूलद्रव्ये ही विरघळलेली असतात. पाणी हा सर्वात प्रभावी घटक असून तो मृदेत सेंद्रिय, रासायनिक, खनिजयुक्त अशा अनेक घटकांचे मिश्रण करतो. आणि हे असणारे जे मिश्रण आहे हे पृथ्वीच्या भूपृष्ठावरती असणाऱ्या एक वनस्पतीचं अन्न म्हणून ते वनस्पती वापरत असतात. की मृदेचा अभ्यास करत असताना मी तुम्हाला सांगितलं की मृदेमध्ये जे विविध प्रकारचे घटक आहेत हे सगळेच घटक हे द्रव स्वरूपात किंवा पाण्यामध्ये विरघळतात. तेव्हा मुळ्या वाटे वनस्पती त्याचं शोषण करतात आणि शोषलेले हे जे अन्न घटक आहेत हे त्या पानाकडे पाठवतात. आणि या पानामध्ये वरती ज्यावेळी सूर्याची किरणं पडतात, सूर्यप्रकाश पडतो, त्यावेळी सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्यालाच आपण प्रकाश संश्लेषण क्रिया किंवा इंग्रजीमध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेस असं आपण म्हणतो. आणि अशा प्रकारे मृदेमध्ये असणारा जो घटक आहे तो म्हणजे पाणी हा अत्यंत आवश्यक, अत्यंत गरजेचा किंवा व्हेरी इम्पॉर्टंट असं ज्याला आपण म्हणू, असा त्याची भूमिका ही जमिनीमध्ये असते. पाण्याबरोबरच हवा, त्याचबरोबर तापमान, हेही घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. हा भाग गेल्या तासाला आपण अभ्यासलेला होता. तिसरं जे युनिट आहे, एकूण युनिट आपल्या ह्या पेपरमध्ये 4 युनिट आहेत. त्यातला 50% सिलेबस आपला आता पूर्ण झालेला आहे. तिसरं युनिट अभ्यासत असताना मृदेचे वर्गीकरण आणि मृदेचे वितरण असं या मृदेचं आपल्या युनिटचं टायटल आहे. क्लासिफिकेशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ सॉईल. क्लासिफिकेशन ऑफ सॉईल अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ सॉईल. मृदेचं वर्गीकरण आणि त्या मृदेचं असणारं वितरण. आता मृदेचं वर्गीकरण अभ्यासत असताना आणि मृदेचं वितरण अभ्यासत असताना पृथ्वीच्या भूपृष्ठावरती या मृदेचं वितरण कशा प्रकारे झालेलं आहे आणि मृदा कोणकोणत्या प्रकारची, विविध प्रकारचं तिचं असणारं जे वर्गीकरण आहे, या वर्गीकरणाचा अभ्यास आपण या युनिटमध्ये करणार आहोत. आता मृदा ज्यावेळी आपण म्हणतो तिलाच इंग्रजीमध्ये सॉईल असा शब्द आहे, SOIL. मृदेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यापूर्वीची 2 युनिट ज्यावेळी आपण अभ्यासली त्यावेळी तुम्हाला मी सांगितलेलं होतं की मृदेला अनन्यसाधारण महत्त्व का प्राप्त झालं, तर त्याचं कारण असं की केवळ मृदेवरतीच सजीवांना असणारी अन्नधान्य पिकतात. मृदेवरती असणारी पिकं असतील, वनस्पती असतील, यांची वाढ ही मृदेवरती होत असते. आणि ही असणारी वाढ किंवा तिला येणारी पिकं असतील, फळं असतील, फुलं असतील, त्यांच्या असणाऱ्या विविध प्रकारच्या बिया असतील, याचा वापर अन्न म्हणून प्राणी आणि वनस्पती करतात, पक्षी करतात. आणि त्यांची वाढ, उत्पत्ती ही भूपृष्ठावरती होत असते. म्हणून मृदा ही सुपीक असणं, मृदा ही पोषक असणं ही सजीवाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची असते. भूपृष्ठावरती मृदा ही वेगवेगळ्या प्रकारचे पाहावयास मिळतात. जसजसं आपण प्रदेश बदलू तसतसं मृदेचा रंग बदलतो.
मृदेचं असणारं स्वरूप बदलतं. मृदेवरती असणाऱ्या वनस्पती बदलतात. वनस्पती त्याचबरोबर असणारी पिकं असतील, या सर्वांमध्ये बदल होत होत जातो. हा असणारा बदल का होतो तर जसा देश तसा वेश, अशी मराठीमध्ये एक म्हण आहे. त्याप्रमाणे जशी मृदा तशी सजीवसृष्टी, जशी मृदा तशी पिके, जशी मृदा तशी फळे, ही सुद्धा उपमा अतिशय योग्य ठरते. मृदा ही काय आहे तर सॉइल इज ए नॅचरल रिसोर्स. मृदा ही काय आहे तर मृदा एक नैसर्गिक साधन संपत्ती आहे. मृदा काय आहे? ती साधन संपत्ती आहे. ही साधन संपत्ती कसली आहे तर ही साधन संपत्ती नैसर्गिक आहे. मृदेची निर्मिती आपण करू शकत नाही. मृदा तयार करण्याचे कारखाने आपण काढू शकत नाही. पृथ्वीच्या भूपृष्ठावरती ही निसर्ग संपत्ता किंवा निसर्गदत्त तयार झालेली ही एक साधन संपत्ती आपल्याला पाहावयास मिळते. आणि म्हणून सर्वप्रथम काय आहे तर मृदा ही एक नैसर्गिक साधन संपत्ती आहे. या मृदेची निर्मिती, तिची असणारी रचना, मृदेचे असणारे गुणधर्म, भूरूपावर असणारे जनक खडक, त्या खडकातील असणारे खनिज द्रव्ये, त्या खडकावरती जाणारं होत असलेलं विदारण आणि विदारण करणारे जे घटक आहेत त्यामध्ये तापमान, पर्जन्य, ओढे, नदी, वारा, हिमनद्या, भूमिगत पाणी इत्यादी बाह्यकारक. ऑलरेडी हा अभ्यास आपण पाठीमागच्या युनिटमध्ये केलेलाच होता. तरी सुद्धा मृदेचं वर्गीकरण अभ्यासत असताना हा अभ्यास करणं क्रमप्राप्त ठरतं. पृथ्वीच्या भूपृष्ठावरती काही खडक असतात आणि हे असणारे जे खडक आहेत, हे खडक म्हणजेच काय तर ते खडक म्हणजेच मूळ खडक किंवा त्याला आपण भौगोलिक भाषेमध्ये जनक खडक असं म्हणतो. तर या जनक खडकाची झीज होते आणि ही असणारी प्रक्रिया, ही असणारी प्रोसेस हजारो लाखो वर्ष पृथ्वीच्या भूपृष्ठावरती सुरू असते. ही असणारी विदारणाचं कार्य करण्यासाठी निसर्गानं काही एजंट्स नेमलेले आहेत असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आणि हे असणारे एजंट म्हणजे कोण आहेत तर ते म्हणजे तापमान असेल, पर्जन्यमान असेल, पाऊस, ओढे, नद्या, हिमनद्या, वारा आणि भूमिगत पाणी असेल इत्यादी बाह्यकारक काय करतात तर या खडकांची झीज घडवतात. खडकाचं विदारण केलं जातं, खडकाचं इरोजन होतं, भूपृष्ठाची धूप होते आणि ही असणारी धूप, ही असणारे विदारण, या क्रियेतून खडक फुटतो, त्याची तुटफूट होते. खडकातील असणारी खनिज, तिचे असणारे छोटे छोटे कण, डस्ट पार्टिकल्समध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. आणि हे खडकापासून वेगळे झालेले जे कण आहेत, हे कण वाऱ्यामार्फत असतील, वाहत्या पाण्यामार्फत असतील, हे वाहून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जातात. ज्या ठिकाणी सखल प्रदेश आहे त्या ठिकाणी त्या कणांचं, त्या असणाऱ्या मातीचं हे संचयन होत असतं किंवा त्याची साठवणूक होत असते. आणि त्यापासून ही असणारी जी मृदा आहे, ही मृदा काय होते निर्माण होते किंवा तिची निर्मिती होते. आता या मृदेमध्ये प्रामुख्यानं मृद कणामध्ये पाणी, हवा आणि सूक्ष्म जीवजंतू यांच्या कार्यामुळे मृदेत आलेले खनिज द्रव्ये, क्षार, रासायनिक घटक द्रव्ये, सेंद्रिय घटक द्रव्ये, मृदेवर निर्माण झालेल्या वनस्पती अशा अनेक घटकांचा एकत्रित परिणाम होऊन ही मृदा निर्माण होत असते. मृदेची निर्मिती होते, मृदेचा जन्म होतो आणि या मृदेच्या रंगावरून, सुपीकतेवरून, हवामानावरून मृदेचं वर्गीकरण किंवा तिचे प्रकार पाडले जातात. आता मृदेमध्ये ही विविधता का निर्माण होते तर ही विविधता निर्माण होण्याचं जे मुख्य कारण आहे ते म्हणजे प्रत्येक मृदेमध्ये विविध प्रकारची खनिजे असतात. दगड काय असतो तर अनेक खनिजांचं असणारं मिश्रण, यातून खडकाची निर्मिती होते.
आणि खडकाची ज्यावेळी झीज होते, तुटफूट होते किंवा मातीमध्ये ज्यावेळी त्याची निर्मिती होते, त्यावेळी काय होतं तर त्या असणारे खनिज द्रव्यच त्या मातीमध्ये मिसळतात. आणि म्हणून मृदेची विविधता का निर्माण होते तर मृदेमध्ये विविध प्रकारची खनिजे असतात. मृदेमध्ये असणारं क्षाराचं कमी अधिक प्रमाण असतं. रासायनिक घटकद्रव्ये ही सुद्धा कमी अधिक प्रमाणात मृदेमध्ये सामावलेली असतात. सेंद्रिय घटकद्रव्ये ही सुद्धा मृदेमध्ये कमी अधिक प्रमाणात सामावलेली असतात. मृदेवर निर्माण झालेल्या ज्या वनस्पती आहेत, या वनस्पती आणि आता सांगितलेली इत्यादी घटकांचा परिणाम म्हणून ही मृदेची निर्मिती होत असते. आणि ही मृदा निर्माण झाल्यानंतर मृदेचं विविध रंग मृदेला प्राप्त होतात. आणि याचं असणारं जे मुख्य कारण आहे ते म्हणजे मृदेमध्ये असणारी विविध प्रकारची खनिजे. मृदेमध्ये कोणत्या प्रकारची खनिजे आहेत त्यावरती प्रामुख्यानं मृदेचा रंग हा ठरतो किंवा प्राप्त होतो. मृदेमध्ये कोणकोणते घटक, मृदेची असणारी सुपीकता, मृदेमध्ये असणारं वनस्पतींचे अन्न घटक हे किती प्रमाणात आहेत, यावरून मृदेची सुपीकता ठरत असते. मृदा चांगली आहे, मृदा हलकी आहे, मृदा मध्यम स्वरूपाची आहे, असं ज्यावेळी शेतकरी म्हणतो त्याचा अर्थ असा की त्या मृदेमध्ये असणारे अन्न घटक जर मुबलक असतील, भरपूर असतील, तर ती मृदा ही पीक उत्पादनासाठी चांगली मानली जाते. त्या मृदेमध्ये वनस्पतीला आवश्यक असणारे अन्न घटक, अन्नद्रव्य ही जर कमी प्रमाणात असतील, अल्प प्रमाणात असतील, तर ती मृदा ही हलकी मृदा म्हणून ओळखली जाते. तर अशा प्रकारे मृदेचं असणारं जे वर्गीकरण आहे, हे वर्गीकरण हे तिच्या निर्मितीवरती आधारित असतं. मृदा कोणत्या खडकापासून तयार झालेली आहे, त्या खडकामध्ये कोणकोणते घटक उपलब्ध आहेत, यानुसारच प्रामुख्यानं ही मृदा ही निर्माण होते. जगात मृदेचे वर्गीकरण सर्वप्रथम एक रशियन शास्त्रज्ञ होऊन गेले. ते म्हणजे फी डोकोचाहो नावाचे जे शास्त्रज्ञ होते, यांनी मृदेचं वर्गीकरण सर्वप्रथम केलं. तसेच हवामान आणि वनस्पतींचा मृदा निर्मितीवर एक घनिष्ठ संबंध आहे हे सुद्धा त्यांनी त्या काळामध्ये सांगितलेलं होतं. डोकोचाहो यांनी काय केलं तर जगात सर्वप्रथम मृदेचं वर्गीकरण करण्याचं काम त्यांनी केलं. आणि त्यांनी असं सांगितलं की हवामान आणि वनस्पतींचा मृदा निर्मितीवरती मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो, त्यांचा एक घनिष्ठ संबंध असतो. अमेरिकन वैज्ञानिक होते ते म्हणजे C.F. मार्बूथ. आणि C.F. मार्बूथ यांनी 1938 मध्ये अमेरिकन शेतीच्या विभागांचा विचार करून मृदा वर्गीकरणांचं विस्तृत योजना निर्माण केलेली होती. तर जगातील मृदेचे वर्गीकरण अभ्यासत असताना हवामान व वनस्पती यांच्या प्रमाणावरून ठळकपणे मृदेचे 2 प्रकार केले जातात. आता मृदेचं वर्गीकरण अभ्यासत असताना मृदेचं वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारे अभ्यासलं जातं. मृदेचं वर्गीकरण अभ्यासण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे निकष लावले जातात. आता हे असणारे निकष क्रमवारी आपण अभ्यास करत असताना सर्वप्रथम जगातील मृदेचं वर्गीकरण हे प्रामुख्यानं हवामान आणि वनस्पती यांच्या प्रमाणावरून केलेलं आहे. आता हे कसं केलेलं आहे पहा. की सर्वप्रथम पेडॉल्फर मृदा. आता ही मृदा आर्द्र हवामानात आणि घनदाट जंगलाच्या प्रदेशात आढळते. पेड याचा अर्थ मृदा, अल किंवा AL याचा अर्थ अल्युमिनियम आणि FER फर याचा अर्थ लोखंड असा होतो. या 3 शब्दावरून पेडॉल्फर ही मृदा किंवा पेडॉल्फर सॉइल असा शब्द तयार झालेला आहे. या मृदेमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस या वनस्पतीस पोषक अन्न घटकांचा अभाव असतो किंवा अतिशय कमी प्रमाणात असतात. आता या मृदेचा अभ्यास करत असताना ही असणारी मृदा
ही निचरा किंवा ज्याला आपण लिंचड असं म्हणतो होत असल्यामुळं त्याच्यापासून क्षार हे वेगळे होतात. क्षार काय होतात? वेगळे होतात. पेडाल्कल मृदा हा एक दुसरा प्रकार आहे. पहिला जो प्रकार आपण अभ्यासला कोणता? वनस्पती आणि हवामानावरती आधारित मृदेचं वर्गीकरण. पहिला जो प्रकार होता तो पेडाल्कल मृदा आणि दुसरा जो प्रकार आता आपण अभ्यासणार आहोत त्यातला उपघटक तो म्हणजे पेडॉकल मृदा. पेडॉकल मृदा. आता पेडॉकल मृदा जी आहे ती प्रामुख्यानं वाळवंटी प्रदेशामध्ये असते. वाळवंटी प्रदेशामध्ये असणाऱ्या मृदेला पेडॉकल मृदा असं म्हटलं जातं. पुन्हा एक वेळ बघा, पेडाल्फर मृदा आणि आता ही पेडॉकल मृदा. पेडॉकल मृदा ही मृदा वाळवंटी आणि ओसाड शुष्क भागामध्ये आढळते. या मृदेमध्ये वनस्पतीच्या वाढीस घटक द्रव्य आढळतात. या मृदेमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे किंवा चुन्याचे प्रमाण जास्त असते आणि कमी पाऊस, त्यामुळे निचरा होण्याचे प्रमाणसुद्धा या मृदेमध्ये कमी असतं. तर अशा प्रकारच्या ह्या दोन मृदा ह्या कशावरती आधारित आहेत? तर त्या प्रामुख्यानं हवामान आणि वनस्पतीवरती आधारित मृदेचे दोन वर्गीकरण केलेले आहेत. ते म्हणजे पेडॉल्फर मृदा आणि पेडॉकल मृदा. पुढच्या पिरियडला आपण या पुढचा भाग कंटिन्यू करू.